नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा मागच्या कंबाईन गट ब क ला एमपीएससी मध्ये हा प्रश्न विचारला होता. येणाऱ्या परीक्षेला सुद्धा या टाईपचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान काय होतं आणि त्याला काय म्हणतात? नायट्रोजन डायरेक्टली वनस्पती कुठलीच घेऊ शकत नाही, मग त्याचं रूपांतर होतं अमोनियामध्ये, त्याचं रूपांतर होतं नायट्राइट्स मध्ये आणि त्याचं रूपांतर होतं नायट्रेट्स मध्ये. वनस्पती नायट्रेट्सला घेऊ शकते. आता N2 चं रूपांतर ज्यावेळेस अमोनियामध्ये होतं त्याला म्हणतात अमोनिफिकेशन आणि N2 चं रूपांतर NH4 मधून पुढे N2 आणि NO3- मध्ये होतं त्याला म्हणतात नायट्रिफिकेशन. मग विचारलंय आपल्याला की नायट्रिफाइंग जीवाणू कशाचं रूपांतर कशात करतात? तर नायट्रिफाइंग जीवाणू काय करणार? मग NH4 चं NO3 मध्ये करणार. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी याचं काय येणार? उत्तर येणार. अशा प्रकारचे बेसिक कन्सेप्ट, ट्रिक्स आणि सगळ्या गोष्टी, कन्सेप्ट, फॅक्ट आणि PYQ याच्या संदर्भाने जर तुम्हाला शिकायचे असतील तर सायन्स बाय प्रमोद सर या ऍप्लिकेशन वरती टार्गेट प्रिलियम बॅच MPSC ची आहे, जी की एवढ्या मोठ्या जाहिरातीला तुम्हाला सायन्स शिवाय पूर्व किंवा मुख्यला पास होणं शक्य नाही. तुम्हाला जर घ्यायचे असेल तर डिस्काउंट मध्ये 499 ला सध्या आपली ऑफर चालू आहे. धन्यवाद.